उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे। पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने आणि अडीच वर्षांच्या मंत्रिपदाच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यावर मोदी शहांशी चर्चा करण्यासाठी शिंदे 2 दिवसांपासून दिल्लीत आहेत। पण या भेटीत त्यांनी ऑपरेशन टायगरलाही हवा दिली आहे। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर ऑपरेशन टायगरच्या हालचालींना वेग आलाय। एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटातील या खासदारांना आपल्या गटात खेचण्यासाठी मोठी रणनीती आखल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। उद्धव ठाकरे गटातील निम्म्याहून अधिक खासदार एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं समजतंय। शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्यानंतर आता श्रीकांत शिंदेंनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याचंही बोललं जात आहे। नेमकं काय घडतंय शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात? ठाकरे गटात उद्धव ठाकरेंपासून आदित्य ठाकरेंपर्यंत काय नाराजी आहे आणि हीच नाराजी ऑपरेशन टायगर घडवून आणण्यासाठी शिंदेंच्या कशी पथ्यावर पडणार आहे तेच सांगते आजच्या या व्हिडिओमधून। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर होते। या दिल्ली दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली आणि मित्र पक्षात शिंदेंची पुन्हा नाराजी असल्याने ही भेट घेतल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या। पण आता सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। या विस्तारात शिवसेनेला स्थान मिळावं यासाठी या भेटीत चर्चा झाल्याचं समजतंय। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ठाकरे गटातील अनेक खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याने पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने शिंदेंनी या भेटीत मोदींशी सविस्तर चर्चा केल्याचं समजतंय। एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि दुसरीकडे ठाकरेंचे खासदार संपर्कात आल्याने शिंदेंना आपली खासदारांची संख्या वाढवण्यासाठी मिळालेली संधी, यामुळे भविष्यात मंत्रिपद पदरात पाडून घ्यायचंय यासाठी शिंदेंची मोठी धडपड चालली आहे। आता शिंदेंचं ऑपरेशन टायगर कसं सोपं होणार आहे ते आधी सांगते। नेहमीप्रमाणेच नॉट रिचेबल ठाकरेंबद्दल असलेली नाराजी आता ज्युनियर ठाकरेंच्या बाबतीतही पक्षात दिसायला लागली आहे। उद्धव ठाकरेंनी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत कोणालाही मदत केली नाही, शिवाय प्रचार पण केला नाही, म्हणून ठाकरेंच्या खासदारांमध्ये नाराजी आहे। या संदर्भात संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी एक बैठक घेतली। त्यात सर्वच खासदारांनी उद्धव ठाकरेंविषयी नाराजी व्यक्त केली आहे। कोणताही सपोर्ट मिळत नसल्याची तक्रार केली आहे। शिवाय उद्धव ठाकरेंना वेळ नसेल तर किमान आदित्य ठाकरे यांनी संवाद ठेवायला पाहिजे होता, असाही ठाकरेंच्या खासदारांचा नाराजीचा सूर होता। त्यामुळे ठाकरेंचे खासदार शिंदेंकडे जाण्याचा विचार करतायत। विशेष म्हणजे ठाकरे सेनेचे 4 खासदार पक्षप्रवेशासाठी अति उत्सुक असल्याचं बोललं जात आहे। 2024च्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे एकूण 7 खासदार निवडून आले होते, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार निवडून आले होते। ठाकरेंचे जर निम्मे खासदार शिंदे गटात येणार असतील तर शिंदेंचा 7चा आकडा 11-12 वर पोहोचू शकतो आणि ठाकरेंचे जे 9 विद्यमान खासदार आहेत ती संख्या घसरून 4 ते 5 वर येऊ शकते। पक्ष वाढवण्यासाठी शिंदे गटाने ऑपरेशन टायगर राबवणं हा झाला एक भाग, पण दुसरीकडे शिंदेंचं गणित काय तर राज्यसभेत NDAला मोठं यश मिळालंय। शिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्रात जाण्याचा मार्ग निवडलाय, त्यामुळे मंत्रिमंडळात बदल होतील हे आता स्पष्ट आहे। त्यामुळेच शिंदेंच्या शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षांच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत। एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा, संसदेत जाऊन घेतलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, त्यांच्यात अर्धा तास चाललेली चर्चा, या सगळ्या मागे हेच गणित आहे। परंतु यावर एकनाथ शिंदे स्पष्टपणे बोललेले नसले तरी विस्तारात शिवसेनेला अधिकची जागा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केल्याचं सूत्रांकडून कळतंय। या अपेक्षांच्या यादीत शिंदेंना केंद्रात 2 मंत्रिपदं हवी आहेत। दुसरं, मंत्रिपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला केलाय, त्यामुळे आता उर्वरित 2.5 वर्ष दुसऱ्या ज्येष्ठ खासदारांना संधी मिळण्याची ही इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे। आणि तिसरं म्हणजे 1 कॅबिनेट मंत्रिपद आणि 1 राज्य मंत्रिपदाची मागणी शिंदेंकडून करण्यात आली आहे। आता प्रश्न शिवसेनेकडून 2 मंत्रिपदाचे ते चेहरे
कोण असू शकतात, तर अर्थातच पहिलं नाव आहे खासदार श्रीकांत शिंदे यांचं आणि दुसरं नाव आहे खासदार श्रीरंग बारणे यांचं. शिवाय श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची, श्रीरंग बारणे यांना राज्यमंत्रीपदी स्थान मिळणार असल्याची बैठकीत चर्चा झाली आहे. एनडीएतील महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेची केंद्रात छाप आहे. शिवाय श्रीकांत शिंदेसारखा तरुण चेहरा मंत्रिमंडळात असावा अशी मागणी खासदारांकडून जोर धरू लागली आहे. श्रीकांत शिंदे यांना मंत्री करायला पाहिजे ही मागणी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना खासदार नरेश म्हस्के यांनी बोलून दाखवली आहे. चर्चेतल्या फॉर्म्युलानुसार जर श्रीकांत शिंदेंना संधी मिळाली तर त्यांची जमेची बाजू काय ते पहा. एकतर गटनेते म्हणून संसदेत पक्षाची आणि सरकारची भूमिका त्यांनी आतापर्यंत जोरदारपणे मांडली आहे. दुसरं, ऑपरेशन सिंदूरमध्ये परदेशात शिष्टमंडळाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं आहे. विरोधकांवर आक्रमकपणे तुटून पडण्याचं कसब श्रीकांत शिंदे यांच्याकडे आहे. महत्त्वाच्या विधेयकावेळी खासदारांना एकसंध बांधून ठेवण्यात ते आतापर्यंत यशस्वी ठरले आहेत आणि मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. पण सध्याच्या परिस्थितीत अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याचा विचार करायचा असेल तर यातली महत्त्वाची अडचण म्हणजे शिंदे यांच्याकडे 7 खासदार आहेत. त्यानुसार त्यांना एकच मंत्रिपद मिळू शकतं आणि म्हणूनच आणखीन एक मंत्रिपद मिळवण्यासाठी शिंदेंनी उबाटाचे खासदार आपल्याकडे खेचून आणण्यासाठी धडपड सुरू केली आहे. शिंदेंचे खासदार ऑपरेशन टायगर सक्सेसफुल करण्यासाठी सध्या जबरदस्त फिल्डिंग लावून आहेत. ठाकरेंच्या खासदारांनी साथ दिली तर शिंदेंना डबल डिजिट गाठता येऊ शकेल. ऑपरेशन टायगर यशस्वी झालं तर मग एकनाथ शिंदेंचं केंद्रात 2 मंत्रिपदाचं स्वप्नही पूर्ण होऊ शकेल. पण या जर तरच्या शक्यतांमध्ये आता काय काय घडतंय ते पाहणं महत्त्वाचं असेल. काय वाटतं तुम्हाला, ठाकरेंच्या उंबरठ्यावरच्या खासदारांचा शिंदे गटात अधिकृत पक्षप्रवेश लवकरच होईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा लगावबत्ती.